शेकडो पोलिसांचा बंदोबस्त, रेल्वेला थांबा मिळावा म्हणून आंदोलन. मोडणीम येथील रेल्वे स्थानकात रेल्वेला थांबा मिळावा म्हणून मोडणीममधील ग्रामदैवत वेताळ परिवाराच्या वतीनं आज आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मोडणीम रेल्वे स्थानकामध्ये कलबुर्गी कोल्हापूर कलबुर्गी, दादर सातारा दादर, नागपूर कोल्हापूर नागपूर, कोल्हापूर धनबाद कोल्हापूर या गाड्यांना थांबा मिळावा. शिवाय मोडणीम रेल्वे स्थानकात आरक्षण खिडकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करण्यासाठी भुयारी मार्ग अथवा दादरा करण्यात यावा. या विविध मागण्यासाठी तसेच शेतीच्या कामासाठी ये जा करण्यासाठी भुयारी मार्ग तयार करावा. पंढरपूर शिर्डी व पंढरपूर पुणे गाडी सुरू करण्यात येऊन मोडणीमला थांबा देण्यात यावा. या मागण्या घेऊन रेल्वे स्थानकात आंदोलन करण्यात आलं. प्रारंभी सकाळी मोडणीम ग्रामपंचायत कार्यालयापासून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. आंदोलक 1 ते 1.5 किलोमीटर पायी चालत रेल्वे स्थानकावर पोहोचले. दरम्यान हे आंदोलन होऊ नये म्हणून RPFचे 32, JRPचे 33 तर टिंबुर्णी पोलीस स्टेशनच्या वतीनं 11 पोलीस कर्मचाऱ्यांसह रेल्वे परिसरात शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. ग्रामदैवत वेताळ परिवाराचे सदस्य, मोडणीमकर नागरिक तर विविध पक्षाचे पदाधिकारी रेल्वे स्थानकावर पोहोचताच या आंदोलनादरम्यान बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या विविध विभागाच्या पोलिसांनी आंदोलकांचा रस्ता अडवला. या प्रसंगी रेल रोको करणारच अशी आक्रमक आणि ठाम भूमिका काही सदस्यांनी घेतली. यावेळेस रेल्वे अधिकाऱ्यांनी चर्चेचं आवाहन केल्यानंतर शिष्टमंडळ आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. रेल्वे तिकीट आरक्षणाबाबत लवकरच निर्णय घेऊ असं आश्वासन देत रेल्वे थांब्याच्या बाबतीत DRMशी 10 एप्रिलपर्यंत मिटिंग लावून 2 महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना थांबा देण्यासाठी प्रयत्न करू असं आंदोलकांना सांगण्यात आलं. झालेल्या चर्चेनंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी परत आंदोलकांसमोर येत याबाबत माहिती देत मोडणीमला रेल्वे थांबा मिळावा व इतर मागण्याबाबत रेल्वे प्रशासन सकारात्मक भूमिका घेईल असं तोंडी आश्वासन देत DRMशी लवकरच बैठक लावू, याबाबत निर्णय घेऊ असं सांगितलं. ग्रामदैवत वेताळ परिवाराचे प्रकाश गिड्डे, हनुमंत कुंभार, अनिल आप्पा शिंदे, राजाभाऊ खडके, माजी सरपंच बाबूराव सुर्वे, ऋषिकेश कोटावळे, बंडू तोडकरी, जाडकर साहेब, मनसेचे प्रशांत गिड्डे, सराफ असोसिएशनचे सुभाष बेतपाटक, संपत महामुनी, शशिकांत दीक्षित, गणेश महाडिक, अमोल गिड्डे, महादेव थिटे, निवृत्ती मराळे यांच्यासह शेकडो आंदोलक या आंदोलनात सहभागी झाले होते. शिवाय शेटपळ, सोलंकरवाडी, कुरणवाडी, बैरागवाडी, जाधववाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आडत भुसार व्यापारी, ज्येष्ठ नागरिक संघ व ग्रामपंचायतींनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मोडणीमला रेल्वे थांबा मिळावा व इतर मागण्या या गेल्या अनेक वर्षापासून मोडणीमसह परिसरातील ग्रामस्थांच्या असून आज झालेल्या चर्चेदरम्यान दिलेला शब्द पाळला गेला नाही तर याहीपेक्षा उग्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाच्या धसक्यानं रेल्वे प्रशासनानं मोठा बंदोबस्त लावल्यानं मोडणीमच्या रेल्वे स्थानकाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. पोलिसांनी आंदोलकांना कशा पद्धतीने अडवले, चर्चा काय झाली आणि रेल्वे स्थानक परिसरातील दृश्य सविस्तर पहा लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजवरून. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. परिसरातील बावी, शेटपळ, आरण, जाधववाडी, सोलंकरवाडी, गिड्डेवाडी, ढेकळेवाडी, आष्टी या सर्व गावातून आपल्याला मोडणीमला रेल्वे थांबा याच्यासाठी सर्वांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. आणि आपल्याला कोरोनाच्या अगोदर सर्व रेल्वे गाड्या आपल्या थांबत होत्या आणि आपण कायद्यानुसार आपल्याला जिव्हाळ्याचा प्रश्न आहे रेल्वे थांबण्याचा. रुग्ण असतील, विद्यार्थी असतील, कामगार असतील, या सर्वांची गैरसोय होत आहे. त्यामुळे आपल्याला आपण थांबा मागवत आहोत. पण पूर्वी रेल्वे थांबा होता आपल्या इथं, तर त्याप्रमाणे आपण DRM इथे सर्व लोकांना आपण भेटलेलो आहे. रेल्वे मंत्री वगैरे सर्व बोर्ड वगैरे सर्वांना निवेदन दिलेलं आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला नियमानुसार आपण थांबा मागवत आहोत, लोकशाही पद्धतीनं थांबा मागत आहोत. तर आता आपण एक शिष्टमंडळ याच्यात आपण पुढे जाऊया आणि त्यांना ते रेल्वे बोगदा आहे ते सर्व थांबण्यासाठी आपण विद्यार्थी व शेतकऱ्यासाठी रेल्वे बोगदा हे सर्व मागण्या आपण केलेल्या आहेत. त्याप्रमाणे आपण आता पुढे जाऊया आणि पुढले काय असेल ते आपण तिथं स्टेशन पैसे गेल्यानंतर पुढली प्रक्रिया आपण सांगूया. मोडणीमला सर्व गाड्या थांबल्याच पाहिजे. मोडणीमवर होणार परिसरातील बावी, शेटपळ, आरण, जाधववाडी, सोलंकरवाडी, गिड्डेवाडी, ढेकळेवाडी, आष्टी या सर्व गावातून आपल्याला मोडणीमला रेल्वे थांबा याच्यासाठी सर्वांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. आणि आपल्याला
कोरोनाच्या अगोदर सर्व रेल्वे गाड्या आपल्या थांबत होत्या आणि आपण कायद्यानुसार आपल्याला जिव्हाळ्याचा प्रश्न आहे रेल्वे थांबण्याचा. रुग्ण असतील, विद्यार्थी असतील, कामगार असतील, या सर्वांची गैरसोय होत आहे. त्यामुळे आपल्याला आपण थांबा मागवत आहोत. पण पूर्वी रेल्वे थांबा होता आपल्या इथं, तर त्याप्रमाणे आपण DRM इथे सर्व लोकांना आपण भेटलेलो आहे. रेल्वे मंत्री वगैरे सर्व बोर्ड वगैरे सर्वांना निवेदन दिलेलं आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला नियमानुसार आपण थांबा मागवत आहोत. लोकशाही पद्धतीनं थांबा मागत आहोत. तर आता आपण एक शिष्टमंडळ याच्यात आपण पुढे जाऊया आणि त्यांना ते रेल्वे बोगदा आहे ते सर्व थांबण्यासाठी आपण विद्यार्थी व शेतकऱ्यासाठी रेल्वे बोगदा हे सर्व मागण्या आपण केलेल्या आहेत. त्याप्रमाणे आपण आता पुढे जाऊया आणि पुढले काय असेल ते आपण तिथं स्टेशन पैसे गेल्यानंतर पुढली प्रक्रिया आपण सांगूया. विद्यालयाच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना बघता छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की शाहीर अण्णा भाऊसाहेब साठेंचा सर लोग हम डेमोक्रेसी के अंदर रह के काम कर रहे हैं. हम सबको 1 महिन्यापूर्वी आम्ही तुम्हाला निवेदन दिलेलं आहे. त्यामुळे कृपया आम्हाला आमचं काम करू द्या. आम्ही कुठेही सरकारी प्रॉपर्टीची नासधूस करणार नाही याची आम्ही हमी देतो. फक्त आम्हाला आमचं जे उद्दिष्ट आहे आम्ही 1 महिना तुम्हाला आधी कळवलेलं आहे. आज कळवलं अशातला भाग नाही. त्यामुळं लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करतोय. हे तुम्ही चिरडण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. आमची तुम्हाला हात जोडून विनंती. चला नाही निवेदन वहाँ दे देंगे. एक मिनिट सर एक्सक्यूज मी सर सांगतो अण्णा अण्णा पलीकडे आहेत. आपले जे 5-6 जे आहेत महत्वाचे, बाकी सर्वच महत्वाचे आहेत आपल्याला, परंतु सर्व चर्चा करता येणार नाही. 5-6 जण मी आता साहेबांना ऐका साहेबांना बोल सगळ्यांशी त्यांची DRM साहेबांशी मीटिंग लावून दिल्या जाईल आणि आपलं कार्य योग्य पार पडेल. आणि आम्ही तुम्हाला ऐका तुम्हाला आम्ही पूर्ण सहकार्य करायला लागलेलो नाही. आम्ही बी सहकार्यानेच म्हणतोय. आम्ही कुलबुर्गी थोडा वेळ का होईना थांबलीच पाहिजे. नाही ऐका ना थांबलीच साहेब एक मिनिट साहेब आमचं ऐका आणि नंतर येऊन आंदोलकांना सांगा. त्या पद्धतीने आपली चर्चा होईल त्या पद्धतीने करू. साहेब आता बरं का आपलं त्यांना बोलू काय म्हणतोय की हे सगळे सोबत घेऊन चर्चा होणार नाही, तिथे गोंधळच होणार आहे. तर मी माझं असं म्हणणं आहे की आपण 5-6 लोक जे आहे आपण आपले साहेब सगळे आलेले आहे, आपण बसून चर्चा करू. आणि तसं पण ते पत्र DRM साहेबांनी वरती रेल मंत्रीला पाठवलेलंच आहे. पुढे याला कसा वेग येईल, गती कशी भेटेल, आपल्याला फक्त त्या चर्चा करायची. साहेब बरोबर तुमची जी मान्यता तुम्ही मागणी केली आहे ना ते आमचं काय म्हणणं आहे की आम्ही गेले महिनाभर पत्र दिले. त्या महिन्यात 5-10 मीटिंग झाल्या सगळ्या अधिकाऱ्यांशी झाले. मग तुम्ही कालपर्यंत करायला पाहिजे होतं ना. तुमची जे पत्र आहे ते वरपर्यंत गेलेलं आहे. माहिती आहे का जे आपले SM साहेब आहे त्यामुळे मी म्हणतो आपण बसून चर्चा करू. तुमच्या जे आम्हाला गाडी नाही तसं नाही, गाडीची वेळ तुम्ही घालवणार. आपण शांतीपूर्वक तरी आपण सर्व आंदोलक शांतता बाळगा. आपण 4-5 लोक त्यांच्याशी प्राथमिक सर्व चर्चा करू पहिल्यांदा आणि परत नंतर आपण आपल्या लोकांशी चर्चा करू. निर्णय काय घ्यायचा ते आपण घेऊ. माझं म्हणणं आहे ऐका 9:48 ला गाडी येते. तुम्ही 9:30 पर्यंत काय करायची का? हो चालेल. चर्चेला बरं का हो एक सगळेजण ऐका. चर्चेला कुंभार गुरुजी, प्रशांत, बाबू तात्या आणि अनिल अप्पा ही 4 जण जातील. सुभाष दादा बरं ठीक आहे मी जातो. चला ते 4-5 नाव घेतले.
बरं आता बस झालं ठीक आहे. ऐका साहेब काय बोलतील ती तुम्ही ऐका. मी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, त्यांना मी सांगितलेलं आहे. आता हे वर्ग आमचं ऐकत नव्हते, आता तुमच्या ह्याला गती आलेली आहे. काय ते साहेबांना सांगितलं की तुम्ही त्यांची ही वेळ आज येत नव्हती आपलं की आपण जर डॅरमची मिटिंग लावत होती एक तुमची 5, 6, 7 असेल 8 असेल आणि ती मिटिंग आता त्यांनी काय केलेलं आहे लेटर पाठवलेलं आहे. मग आपल्याला पाठवलंय का नाही ह्याची खात्री करण्यासाठी साहेब बोलतील तुमची मिटिंग तारीख आता डॅरमची बोलतील आणि तुम्हाला कधी तारीख देतील त्या तारखेला येऊन तुमची ही होईल. तुमची काय मागणी ते विचारा सर. ठीक आहे मागणी द्यावं. हे बघा सर ते बरोबर मागणी देऊ द्या. 5 वर्षापासून कोरोनापर्यंत गाड्या बऱ्याचशा थांबत आहेत आणि कोरोनाच्या अगोदर जे उत्पन्न होतं इथे दररोज 9 ते 10 हजार रुपयाचे उत्पन्न होते, जे उत्पन्नाला कमी नव्हतं. आणि अशा परिस्थितीतून 150 ते 200 प्रवासी मग पंढरपूर असेल, कुटवाडी असेल, तिकडं सांगोला असेल, मिरज, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये जातात. आणि डिमांड किया है शांतता रखा. 5 गाड़ी का जो आपने डिमांड किया है, तो ये सिर्फ डिवीजन लेवल पे पावर नहीं रहती है. हम उसका फिजिबिलिटी देखते हैं, उसके बाद वो लेटर हेडक्वार्टर को जाता है बॉम्बे और फिर वहाँ से रेलवे बोर्ड वहाँ से अप्रूवल मिलता है. तो आपका ये प्रोसेस चालू हो गया है, डिवीजन से भेज दिया है, ये प्रोसेस हो जाएगा. अभी मैं इसमें हेडक्वार्टर कितना गाड़ी डिसाइड करता, कुछ न कुछ तो मिलेगा आपको. अब उसमें देखेगा कि क्या है, 5 गाड़ी मांगा हो सकता है 5 दे दे, 1, 2 जो भी देता रहेगा. अभी हम कुछ बोल नहीं सकते क्योंकि, लेकिन आपका डिमांड है कुछ उसके ऊपर कंसिडर करेंगे. डिवीजन से भी पॉजिटिव रिपोर्ट बना के दिया, आपका तकलीफ पूरा लिख के दिया है, आपकी जो डिमांड है. तो इसमें से आपका कुछ न कुछ तो हो जाएगा. जीएम साहब को देना है, जीएम साहब को बनाना है. फिर हेडक्वार्टर अप्रूवल होकर रेलवे बोर्ड जाता है. हमारा एक मीटिंग लगा उनके साथ में, उनको सब ये अभी जो ये हो गया. दूसरा पॉइंट आपका ले लेते हैं, ये आपका दोनों तरफ बेयरी मार्क का जो बोर्ड है, इसके बारे में ये हो रहा है. और आपको मालूम है कि गवर्नमेंट का काम है तो थोड़ा प्रोसेस लंबा होता है, उसका सर्वे होता है, टेंडर बजट निकलता है, टेंडर होता है, तो थोड़ा तो टाइम लगने वाला है उसको. तो वो भी कर रहे हैं, हमारा डिवीजन उसको भी उसके बारे में कंसिडर कर रहा है. और आपका स्कूल के सामने FOB फोटोग्राफी बच्चों की जाती है. अच्छा, दूसरा एक जो आप ये मांग कर रहे हो आपको PRS के बारे में, तो भी रेलवे की पॉलिसी है ज़्यादातर देखो हमारा ऑनलाइन हुआ है और प्राइवेटाइजेशन हो रहा है रेलवे में चीज़ें, क्योंकि यहाँ फिर हर जगह उसका ऑफिस बनाना, उसको स्टाफ पोस्टिंग करना, बहुत सारी प्रॉब्लम था. उसके लिए एक है आप एक चीज़ उसका ऑप्शन होता है STB. जसं की आता रिझर्वेशनची तुमची जी मांग आहे त्याच्यासाठी आमच्याकडे असं उपाय की रिझर्वेशन करायचं म्हणलं की परत एवढंच मोठं ऑफिस, सगळा स्टाफ वगैरे ते करतायचं. तर रेल्वेचं आता असं धोरण आहे की सगळं ऑनलाईन होतं, म्हणजे मोबाईलवर पण तुम्हाला तिकीट काढता आणि आउटसोर्स करता येतो. तर त्यात एक असं उपाय आहे की तुमच्यापैकीच एक जणाला आम्ही एजंट बनवू, त्यांनाच रिझर्वेशनची फॅसिलिटी वगैरे सगळं एक केंद्र देऊ, ज्यात तुम्ही रेल्वे मार्फत तिकीट काढून ते केंद्र रिझर्वेशन केंद्र कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते तुम्हाला दिलं जाईल. तुमच्यापैकी कोण असेल निर्णय लेने के बाद इसको वो चीज़ हम नहीं कर सकते. क्योंकि हर जगह अभी बंद कर रही है एक्चुअली, रेलवे PRS बंद कर रही है. जिधर बहुत रिक्वायरमेंट उधर सब ऑनलाइन ओपन हो रहा है, जैसे प्राइवेट उसका एक हो सकता है. आप में से कोई पूरा सेट लगा लेगा, चलेगा उसका खर्चा वगैरह. ठीक है नेक्स्ट. ठीक है, और कौन सा बचा आपका? मिनट हो गया आपका, ये हो गया बिहारी मार्ग हो गया, अंडरपास का दोनों स्कूल का FOB का हो गया. और इसमें ट्रेन में कुछ न कुछ आपका हो जाएगा.
दोनों तरफ स्कूल की जगह है। आपका मेन दो ऐसा 5 तो आप डिमांड के मेन क्या है आपका मेन डिमांड तो बहुत सारा रहता है जो दे सके रेलवे।